नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांसमोर येणार आहे. तर इकडे मात्र आता खूप मोठा डाव रचलेला असतो, तो म्हणजे तिलोत्तमाने. आता तिलोत्तमाने सावलीला जरी वचन दिलेलं असतं की आता तू सारंगच्या आयुष्यात परत येऊ नको, मी कधीही तुझ्या गुरुकुलकडे बोट दाखवणार नाही. पण मात्र इकडे आता तिलोत्तमाच्या नियतीत पुन्हा खोट आलेली आहे. आता तिने निर्णय घेतलेला आहे. आता राजकुमारला हाताशी धरत तिने निर्णय घेतलेला आहे की नाही, काहीही झालं तरी आता गुरुकुलला सील लागणारच. आता राजकुमारने सुद्धा त्याचा घाणेरडा डाव आता गुरुकुलवर टाकलेला आहे. पण खरंच हा डाव आता चक्क सावली फेटाळून लावू शकणार का, हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे खूप छान अशी ट्रीप झालेली असते आणि ओवी आणि अबीरने नेहमीप्रमाणेच आता सारंग आणि सावलीला एकत्रित आणण्याचं ठरवलेलं असतं. म्हणून आता सावली सारंगच्या गाडीमध्ये येते गुरुकुलमध्ये. तेव्हा आता गुरुकुलमध्ये एंट्री झाल्यानंतर आता लगेच तिथं पोलीस येतात आणि पोलीस सांगतात की तुमच्या गुरुकुलला मी सील लावलेला आहे आणि आत तुम्ही आता जाऊ शकत नाही. त्यावर आता इकडे सावली बोलते की नाही, हे सील कसं लावू शकता तुम्ही, आणि आम्हाला अगोदर काहीही नोटीस मिळालेली नाही आहे. पण इकडे मात्र आता तेव्हा पोलीस काहीही सावलीचं ऐकत नाहीत आणि बोलतात की हे बघा, आताच तुम्हाला नोटीस मिळालेली आहे आणि तुम्हाला आताच्या आता या गुरुकुलच्या बाहेर जावं लागणार. त्यावर आता सावली खूप घाबरते. तेवढ्यातच आता ती जगन्नाथला सर्व कॉल करून सांगते. आता जगन्नाथ मात्र तेव्हा तिथं येते आणि आता खूप रागावलेला जगन्नाथ काहीही करू शकते हे तिलोत्तमाला अगोदरच माहिती असते. तेव्हा आता ती इकडे मोनिकाला बोलते की हे बघ, राजकुमारला सांग की थोडं हुशार राहण्याचं, कारण आपण आता हा जो काही डाव खेळलेला आहे तो म्हणजे सरळ जगन्नाथशी टक्कर घेण्याचा आहे. म्हणून आता जगन्नाथ कधी काहीही करू शकतो आणि कोणताही डाव तो खेळू शकतो. म्हणून तू आताच्या आता राजकुमारला कॉल कर आणि सांग की थोडं हुशार होण्यासाठी. त्यावर इकडे जगन्नाथ सावलीला बोलतात की हे बघ सावली, आता त्या मेहेंदड्याच्या घरात तुला जावंच लागणार. आता त्यांना आपल्याला लिगली नोटीस पाठवलेली आहे, पण त्यांना माहिती नाही की हा जो अबीर आहे हा त्यांचा मेहेंदड्यांचा वारीस आहे. म्हणून आता काहीही झालं तरी या राजकुमारला आपल्याला धडा शिकवायला हवा आणि तू नाही म्हणू नको सावली. आतापर्यंत मी तुझं खूप ऐकलं, पण आता या मेहेंदड्यांनी चक्क तुझ्या स्वप्नांना, माझ्या स्वप्नांना, या गुरुकुलला सील लावलेला आहे आणि आता या राजकुमारला मी असा काही धडा शिकवणार आहे आणि तो धडा मी अबीरला सोबत घेऊन जाणार आणि शिकवणार आहे. तेव्हा आता सावली बोलते की नाही जगन्नाथजी, मी असं नाही करू शकत. मी हे सत्य नाही सांगू शकत मेहेंदड्यांच्या घरच्यांना की राजकुमारला नाही सांगू शकत की अबीरच हा मेहेंदड्यांचा वारीस आहे. तेव्हा आता जगन्नाथ पुन्हा सावलीला सांगते की मी जसं करायला सांगते सावली तसं कर. आता जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे सावलीसुद्धा आता होकार देते. आता जगन्नाथ लगेच इकडे मेहेंदड्यांच्या घरी जाते. तर इकडे मात्र आता ओवीने अगोदरच सांगितलं असतं की बाबा, तुम्हाला माहिती आहे मला अबीरचा कॉल आला होता आणि अबीरनं सांगितलं की गुरुकुलला ना सील लागलेला आहे आणि म्हणून आता ते पुन्हा कधी गुरुकुलमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून आता सारंग विचारात पडतो की असं कसं होऊ शकतं, गुरुकुल म्हणजे सावलीचं स्वप्न आणि जगन्नाथजी असताना गुरुकुलला सील कोण लावू शकतं. म्हणून आता तो सुद्धा आता लगेच हॉलमध्ये जगन्नाथजी येताना बघून आता इकडे सारंग येते आणि आता जगन्नाथ बोलते की हे बघ तिलोत्तमा मेहेंदडे, आतापर्यंत तू सावली आणि सारंगला, या राजकुमारला साथ देत तू त्यांना दूर केलेला आहे. पण आता बाद झालं. तू गुरुकुल जरी बंद केलं ना तरी आता या मेहेंदड्याचा वारसाला मी या घरात घेऊन आले. आता इथं सावली आणि हा जो अबीर आहे हा इथंच राहणार. तेव्हा इकडे तिलोत्तमा मात्र खूप ओरडते आणि बोलते की ए मुली, सावली तुला कितीदा सांगितलं की या घरात तू पाऊल ठेवायचं नाही आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर राहायचं. त्यावर आता इकडे लगेच
सारंग एक शब्दही बोलत नाही आणि आता सावली काय बोलते ते शांततेत ऐकून घेते. तेव्हा आता सावली सरळ राजकुमारची कॉलर पकडते आणि बोलते की राजकुमार, तुला हेच हवं होतं ना की मी आणि सारंग वेगळं व्हावं. पण आता मी ठरवलं की सारंगच्या आयुष्यात मी पुन्हा परतायचं आणि या मेंदळ्याच्या वारिसाला सुद्धा मी या घरात घेऊन आलेली आहे. तेव्हा आता लगेच इकडे सारंग चकित होऊन बोलते आणि बोलते की खरंच सावली. सारंग बोलते की सांग ना सावली, खरंच हा अभीर तुझा आणि माझा मुलगा आहे, म्हणजे तू लग्न केलेलं नाही आहे. त्यावर आता इकडे लगेच जगन्नाथ बोलते की हो, हे सत्य आहे. अबीर तुझाच मुलगा आहे सारंग, आणि सावलीने व्यंकटेशसोबत लग्न नाही केलेलं आहे. आता हे सत्य सांगणार तोवर खूप उशीर झालेला होता आणि सावलीसोबत तू भांडण केलेलं होतं म्हणून ती घराच्या बाहेर गेले. आणि ह्या तुमच्या दोघांच्या मनात जो काही वादावाद होत आहे आणि 8 वर्षापूर्वी तुम्हा दोघांना वेगळं करण्याच्या मागे फक्त हे तिलोत्तमा मेहेंदळे आणि हा राजकुमार मेहेंदळे आहे. तेव्हा मात्र असं ऐकता क्षणी आता सारंगचे डोळे उघडतात आणि सारंग सरळ आता राजकुमारच्या कानाखाली मारते आणि बोलते की खरंच आज तू गुरुकुलला लॉक लावलेला आहे, सील केलेला आहे, पण पुन्हा मला नियतीने माझ्या सावलीसोबत समोर भेटण्याची एक संधी दिलेली आहे. पण आता बाद झालं. आता मी आई तुझंही काही ऐकणार नाही आणि दादा तुझंसुद्धा काही ऐकणार नाही, कारण आता सावलीसोबत हा सारंग उभा आहे आणि आता माझ्या ह्या सुखी परिवाराला कोणीही वेगळं करू शकणार नाही. तेव्हा आता तिलोत्तमा बोलते की हे बघ सारंग, ही मुलगी खोटारडी आहे आणि हा तुझा मुलगा नाही आहे. तेव्हा सावली पुन्हा बोलते की बाद झालं, मला काहीही तुम्हाला सांगायचं नाही आहे की हा माझा मुलगा आहे, सारंगचा मुलगा आहे की नाही. बस मी सांगते ना, सारंग तुला माझ्यावरती विश्वास आहे का नाही. तेव्हा सारंग बोलते की हो सावली, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा अबीरला तो सुद्धा आता सावली रागाच्या भरात सांगून देते की अबीर, आजपर्यंत तुला जाणायचं होतं ना की तुझे वडील कोण आहे, तर हे ओवीचे बाबाच तुझे वडील आहेत. आजपासून तू यांनाच बाबा म्हणायचं. तेव्हा आता अबीरसुद्धा लगेच त्याच्या सुपरमॅनला मिठी मारते. अशा प्रकारे आता पुन्हा जगन्नाथसुद्धा राजकुमारच्या कानाखाली मारत आता राजकुमार समोर जे आतापर्यंत पुरावे राजकुमारच्या विरोधात आता जमा करून ठेवलेले होते ते सर्व व्हिडिओ आता सारंग समोर दाखवतात. अशा प्रकारे आता सारंगला खूप पश्चाताप होतो की सावलीची काहीही चुकी नसताना आता आईच्या मताने त्याने ऐकत आणि राजकुमारच्या मताने ऐकत मात्र सावलीला खूप मोठा त्याने त्रास दिलेला असतो. म्हणून आता सावलीची तो सारंग आता माफी मागतो आणि पुन्हा सावली आणि सारंग खूप मोठं सत्य सांगत आता सावली सारंगच्या आयुष्यात आलेली आहे. आणि आता इकडे मात्र सावलीचं स्वप्न पूर्ण करणार आहे सारंग. आता गुरुकुलचं लॉक तोडत राजकुमारला चांगला धडा शिकवत इकडे आता सारंगने पुन्हा गुरुकुल चालू केलेलं आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता दुसरा सत्य आता लवकरच सावलीच्या आयुष्यामध्ये येणार आहे. ती म्हणजे की ओवी त्याची आणि तिची आणि सारंगचीच मुलगी आहे. त्या गुंडामुळे आता लवकरच मालिकेमध्ये हे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरंच प्रेक्षकांना आता इकडे राजकुमार आणि मोनिका तर कोमात गेलेले आहे, पण इकडे प्रेक्षकांना मात्र खूप आनंद झालेला आहे. खरंच आता हे गुरुकुलचं सील लागलेलं बघून मात्र एक परिवार, एक कुटुंब, छोटा परिवार आता एकत्रित आलेला आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता सावली आणि सारंग पुन्हा एकत्रित आलेले तुम्हाला आवडले का? नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी, सावल्याची जणू सावली या मालिकेचे ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.